हॅलो फ्रेंड्स, आजच्या आपल्या सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण तुमचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आणि अतिशय इंटरेस्टिंग असा टॉपिक तो म्हणजे सूक्ष्म अध्यापन हा घटक अभ्यासणार आहोत. या घटकामध्ये आपल्याला सूक्ष्म अध्यापनाचा अर्थ, त्याच्या व्याख्या, त्याची संकल्पना, सोबतच सूक्ष्म अध्यापनाची गरज, सूक्ष्म अध्यापनाचं महत्त्व काय आहे, त्याचे सूक्ष्म अध्यापनाचं चक्र, सोबतच सूक्ष्म अध्यापनाची काही वैशिष्ट्ये आणि सूक्ष्म अध्यापनाची विविध कौशल्ये आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर पुढे जाऊया. सूक्ष्म अध्यापनाची संकल्पना समजावून घेऊया. सूक्ष्म अध्यापनाची संकल्पना समजावून घेताना आपल्याला सर्वात पहिले बघावे लागेल की सूक्ष्म अध्यापनाची सुरुवात कुठे झाली होती. तर सूक्ष्म अध्यापनाची सुरुवात झाली सर्वात प्रथम अमेरिका येथे आणि याची सुरुवात केली होती स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक एलन यांनी. त्यामुळेच त्यांना सूक्ष्म अध्यापनाचा जनक असं सुद्धा म्हटलं जातं. 1963 प्राध्यापक एलन यांनी सूक्ष्म अध्यापनावरती आधारित एक प्रयोग केला होता. यावेळी त्यांनी 10 विद्यार्थी निवडले होते आणि त्यांच्यावरती 5 ते 10 मिनिटांचा एक पाठ घेतला. या पाठानंतर त्यांनी त्यांच्या गुणदोषाची चर्चासुद्धा केली आणि त्यांना प्रत्याभरणसुद्धा देण्यात आलं होतं. आणि यातूनच पुढे त्यांच्या अशा लक्षात आलं की हा पाठ अतिशय परिणामकारक ठरू शकतो आणि मग इथूनच पुढे सूक्ष्म अध्यापनाची संकल्पना उदयाला आली. ठीक आहे, त्यानंतर आता आपण या टॉपिकमध्ये पुढे जाऊया आणि सूक्ष्म अध्यापनाचा अर्थ काय आहे ते समजावून घेऊया. आता सुरुवातीला बघूया आपण सूक्ष्म अध्यापनाची व्याख्या. ही व्याख्या आहे एलन आणि एवम यांची. या व्याख्येमध्ये एलन आणि एवम असं म्हणतात की नियंत्रित परिस्थितीमध्ये विशिष्ट शिक्षक वर्तनावर लक्ष केंद्रित करणे व त्याचा सराव करणे ज्या पद्धतीने शक्य होते अशा नियंत्रित सराव पद्धतीला सूक्ष्म अध्यापन असं म्हणतात. पहा, ही व्याख्या अतिशय सोपी आहे. खाली इंग्रजीमध्ये हीच व्याख्या दिलेली आहे. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मायक्रो टीचिंग इज सिस्टीम ऑफ कंट्रोल प्रॅक्टिस दॅट मेक इट पॉसिबल टू कॉन्सन्ट्रेट ऑन स्पेसिफिक टीचिंग बिहेवियर टू प्रॅक्टिस टीचिंग अंडर कंट्रोल कंडिशन्स. ओके, आता या व्याख्येचा अर्थ आपण समजावून घेऊया. नियंत्रित परिस्थितीमध्ये ओके, आपली जी सिच्युएशन आहे ती कशी आहे, तुम्ही स्वतः त्यावरती कंट्रोल ठेवलेला आहे. नियंत्रित परिस्थिती, विशिष्ट शिक्षक वर्तन. पुढे म्हटलेलं आहे शिक्षकाचं एका विशिष्ट वर्तनावरती काय करायचं आहे, फोकस करायचा आहे, त्यावरच लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. आणि हे सगळं ज्या परिस्थितीमध्ये शक्य होते अशा नियंत्रित सराव पद्धतीलाच काय म्हटलं जातं, सूक्ष्म अध्यापन पद्धती. ठीक आहे, आणखी एखादी व्याख्या बघूया आपण सूक्ष्म अध्यापनाची. ही व्याख्या आहे अलीज आणि युनविन यांची. यामध्ये यांनी असं म्हटलेलं आहे, वेळ, वर्गाचा आकार, पाठाची लांबी आणि अध्यापनातील गुंतागुंत यांच्या संदर्भात छोट्या प्रमाणाचा अवलंब करणारा अध्यापन प्रसंग म्हणजेच सूक्ष्म अध्यापन होय. बघा, या ठिकाणी अतिशय सुटसुटीत आणि सोपी अशी व्याख्या दिलेली आहे, ती म्हणजे वेळ, वर्गाचा आकार आणि पाठाची लांबी. बघा, या ठिकाणी दिलेला आहे वेळ कशी आहे, छोट्या प्रमाणाची. पुढे दिलेलाच आहे की यांच्या संदर्भात छोट्या प्रमाणाचा अवलंब म्हणजे वेळेच्या संदर्भात छोट्या प्रमाणाचा अवलंब, वर्गाचा आकारही छोटा असेल, पाठाची लांबीसुद्धा छोटी असेल आणि अध्यापनातील गुंतागुंत यांच्या संदर्भात काय आहे, छोट्या प्रमाणाचा अवलंब केलेला अध्यापनाचा प्रसंग. म्हणजे संपूर्ण अध्यापन का नाही, तर तुम्ही जो काही अर्ध्या तासाचा, 1 तासाचा तुमचा जो काही तास असतो त्यापैकी केवळ एक छोटा कालावधी, एक छोटासा प्रसंग म्हणजेच काय, तर सूक्ष्म अध्यापन. ठीक आहे, आता एक सामायिक व्याख्या आपण यापुढे बघूया. विशिष्ट कौशल्य संपादन करण्यासाठी नियंत्रित वातावरणात छोट्या कालावधीचा अवलंब करून केलेले अध्यापन म्हणजेच सूक्ष्म अध्यापन होय. पहा, ही अतिशय सोपी अशी व्याख्या आहे. इथे दिलं आहे की विशिष्ट कौशल्य संपादन करण्यासाठी म्हणजे सूक्ष्म अध्यापनाची सोबतच तुमच्या टीचिंगची जे काही वेगवेगळी टेक्निक्स असतात त्यावरती तुम्हाला कमांड मिळवण्यासाठी, ते कौशल्य संपादन करण्यासाठी नियंत्रित वातावरणामध्ये, एका कंट्रोल वातावरणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कमी कालावधीचा अवलंब करून अध्यापन करायचं आहे. यालाच काय म्हणतात, सूक्ष्म अध्यापन असं म्हणतात. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया आणि सूक्ष्म अध्यापनाची गरज काय आहे ते बघूया. वर्ग अध्यापन करताना सर्वच प्रकारच्या अध्यापन कृतींचा बारकाईने विचार केला जात नाही. बघा, ज्या वेळेला तुम्ही वर्गामध्ये अध्यापन करतात त्यावेळेला तुम्हाला एक संपूर्ण घटक शिकवायचा असतो. मग अशा वेळी तुम्ही संपूर्ण घटकावरती लक्ष केंद्रित करू शकत नाही, बरोबर. म्हणूनच काय केलं जातं, सर्व प्रकारच्या अध्यापन कृतींचा विशिष्ट तपशील बारकाईने विचार घेतला जात नाही. सर्व बाबींचा साकल्याने आणि सर्वसाधारणपणे विचार करण्यावरती भर असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांच्या आकलनामध्ये ढोबळपणा राहू शकतो आणि ही उणीव पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म अध्यापन तंत्राचा वापर केला जातो. ही उणीव सूक्ष्म अध्यापनाच्या तंत्रामुळे निघून जाते.
पाठटाचन तयार करताना कथन, प्रश्न, फलकलेखन इत्यादी कौशल्ये सविस्तरपणे स्पष्ट करणे शक्य होत नाही. बऱ्याचदा तुम्ही जेव्हा पाठटाचन काढता त्यावेळेला काय होतं की जी इतर कौशल्य असतात, जसं की कथन कौशल्य आहे, प्रश्न कौशल्य आहे, फलकलेखन कौशल्य आहे, ही कौशल्य सविस्तरपणे आपण घेऊ शकत नाही, है ना. म्हणून मग काय केलं जातं की ही जर सर्व कौशल्य आहे ही तुमची स्वतंत्ररित्या घेतली तर तुम्हाला त्याचा अधिक चांगल्या पद्धतीने सराव करता येतो. विषय घटकावर प्रत्येकाचे प्रभुत्व असतेच असे नाही. अशा वेळी काय शिकवायचे हे लक्षात ठेवताना ते कसे शिकवायचे याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. बघा, तुम्ही एक शिक्षक आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जो उद्या घटक शिकवायचा आहे त्याची संपूर्णच माहिती तुम्हाला असेल. मग अशा वेळेस काय होतं की जर तो घटक कठीण असेल, त्याचं नॉलेज आपल्याला नसेल, तर आपल्याला काय शिकवायचं आहे याकडेच आपण जास्त लक्ष देतो. परंतु यामुळे तुम्हाला तो घटक कसा शिकवायचा आहे, तो विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने समजावून सांगता येईल, तो त्यांना कळेल का, त्यांना आकलन होईल का, या बाबींकडे सहसा दुर्लक्ष केलं जातं. मग अशा वेळेस जर आपल्याला सूक्ष्म अध्यापनाचं कौशल्य जर तुम्ही वापरलं किंवा तुमची जर त्यावर कमांड असेल तर ह्या अडचणी तुम्ही दूर करू शकता आणि विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने शिकवायचं याकडे सुद्धा तुमचं लक्ष केंद्रित तुम्हाला करता येईल. प्रत्येक विद्यार्थ्यास सहभागी होण्यास प्रवृत्त करता येते. बघा, काय होतं, सूक्ष्म अध्यापन करत असताना वर्गामधली जी विद्यार्थी संख्या असते ही कमी असते. त्यामुळे तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला तुमच्या वर्ग अध्यापनाच्या कृतींमध्ये समाविष्ट करू शकता. ज्या वेळेला विद्यार्थी संख्या जास्त असते अशा वेळी आपण सर्व विद्यार्थ्यांना संधी देऊ शकत नाही, पण कमी विद्यार्थी संख्या असताना मात्र हे शक्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करता येते. वर्गाची परिस्थितीसुद्धा यामुळे नियंत्रितसुद्धा राहते. म्हणजे अशा पद्धतीने सूक्ष्म अध्यापनाची जी गरज आहे ती आपण सांगू शकतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पॉईंट तो आहे म्हणजे कमी कालावधीमुळे आत्मविश्वास शेवटपर्यंत टिकून राहता येतो. पहा, यामध्ये काय होतं की ज्या वेळेला शिक्षक जे प्रशिक्षणार्थी असतात त्यांना जेव्हा सर्वात प्रथम एखादा लेसन घ्यायचा असतो त्यावेळेला त्यांना काही प्रमाणामध्ये भीती असते की इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आपण लेसन कसा घ्यायचा, शिवाय तो अर्ध्या तासाचा 1 तासाचा पाठ असतो आणि मग अशा वेळेस विद्यार्थी घाबरून जाण्याची शक्यता असते. परंतु म्हणूनच त्याचा सराव होण्यासाठी सुरुवातीला जर त्यांनी सूक्ष्म पाठ घेतले तर त्यांच्या मनामध्ये जी भीती असते ती हळूहळू निघून जाण्यास मदत होते आणि सतत सराव हे सूक्ष्म पाठ घेत राहिल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. पुढे जाऊया, आपण सूक्ष्म अध्यापनाचं काय महत्त्व आहे ते बघूया. सूक्ष्म अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण कमी होण्यास मदत होते. अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कौशल्यांचे प्रशिक्षणसुद्धा त्यांना मिळते. पाठानंतर होणाऱ्या चर्चेमुळे अध्यापनातील चुका व उणिवा समजतात व अध्यापनात सुधारणा करता येते. नोंद तक्त्यातील नोंदीमुळे मूल्यमापन वस्तुनिष्ठपणे होते. बघा, सूक्ष्म अध्यापनाचं महत्त्व आता इथे बघूया आपण. यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण कमी होण्यासाठी मदत होते. ज्या वेळेला सूक्ष्म अध्यापन होते, आधी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी जेव्हा पाठ घेतात तेव्हा आपल्यासमोर असलेली विद्यार्थी संख्यासुद्धा कमी असते आणि तुमचा पाठ्यघटकसुद्धा छोटा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फार दडपण राहत नाही आणि असा छोटा घटक आपण सहजपणे सांगू शकू अशी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. पुढे बघूया की अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कौशल्यांचे प्रशिक्षण मिळते. अध्यापन करण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण त्यांना सूक्ष्म कौशल्यामुळे मिळून जाते. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला एक संपूर्ण पाठ शिकवण्यासाठी आवश्यक असतात त्याचं छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन केल्यामुळे तुम्ही तो घटक अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवू शकता. पाठानंतर होणाऱ्या चर्चेमुळे अध्यापनातील चुका व उणिवा समजतात व अध्यापनात सुधारणा करता येते. बघा, या ठिकाणी काय होतं, ज्या वेळेला सूक्ष्म अध्यापन घेतलं जातं, पुढे आपण बघणारच आहोत की सूक्ष्म अध्यापनाच्या चक्रामध्ये काय होतं की तुम्हाला सुरुवातीला अध्यापन करावं लागते. त्यानंतर तुमचं अध्यापन पूर्ण झालं की मग तुम्हाला प्रत्याभरण मिळतं. या वेळेला काय होतं की तुमचे जे निरीक्षक आहे किंवा तुमचे जे सहकारी जे प्रशिक्षणार्थी आहे हे तुम्हाला प्रश्न विचारतात किंवा तुम्ही जो पाठ घेतला त्याच्यामध्ये तुमचे काय चुका होत्या हे तुम्हाला सांगतात. मग तुमच्या चुका ज्या वेळेला तुम्हाला कळतात त्यावेळेला तुम्हाला त्यांची सुधारणासुद्धा पुढच्या पाठामध्ये करता येते. म्हणजेच काय, इथेच आपल्याला चुका सुधारण्याची संधी मिळते. एकूणच तुमचा अध्यापनाचा दर्जा तुम्हाला वाढवता येतो. नोंद तक्त्यातील नोंदीमुळे मूल्यमापन वस्तुनिष्ठपणे सुद्धा करता येते. या ठिकाणी तुमचं जे मूल्यमापन आहे हे नोंद तक्त्याद्वारे केलं जाते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टिकमार्क करून तुमचं मूल्यमापन गेल्यामुळे तुमचं जे अध्यापन आहे ते प्रभावी होते. अध्यापक सतत स्वतःची प्रगती व विकास करत असतो.
काय होतं, सतत तुम्हाला फीडबॅक मिळतो, तुम्हाला तुमच्या ज्या चुका आहेत त्या सांगितल्या जातात, तुमचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन केलं जातं, त्यामुळे तुमची सतत प्रगती होत राहते. म्हणजेच काय तर सूक्ष्म अध्यापनाचे हे जे सगळे फायदे आपण या ठिकाणी बघितले. आता आपण सूक्ष्म अध्यापनाचा जो मुख्य पार्ट आहे तो बघूया, ते म्हणजे सूक्ष्म अध्यापनाचं चक्र. सूक्ष्म अध्यापनाचं जे चक्र आहे त्यामध्ये 6 घटक मानले जातात. पहिला जो घटक आहे तो आहे पाठनियोजन, त्यानंतर अध्यापन, प्रत्याभरण झाल्यानंतर आहे पुनर्नियोजन, त्यानंतर पुनराध्यापन आणि त्यानंतर आहे पुनर्प्रत्याभरण. ठीक आहे. हे 6 जे चक्र आहे हे सतत सुरू असतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला पाठनियोजन करावं लागतं, त्यानंतर अध्यापन, त्यानंतर पुनर्प्रत्याभरण, त्यानंतर पुनर्नियोजन, पुनराध्यापन आणि पुनर्प्रत्याभरण. ठीक आहे. तर आपण एक एक घटक बघूया आता. सुरुवातीला बघूया पाठनियोजन. बरं, पाठनियोजन ही तुमची पाठ घेण्याच्या पूर्वीची पायरी असते. ज्या वेळेला तुम्हाला पाठ घ्यायचा आहे तेव्हा पाठ घेण्याच्या आधी तुम्हाला एक पाठ निवडावा लागतो की उद्या आपल्याला कुठला घटक घ्यायचा आहे. परंतु हा पाठ घेताना संपूर्ण पाठ न घेता त्यामधील केवळ एक छोटासा घटक तुम्हाला निवडावा लागतो की जो एक 5 मिनिटाचा कालावधीमध्ये संपेल. ठीक आहे. कौशल्य तसेच उपकौशल्य विचारात घेऊन पाठ नियोजन तुम्हाला या ठिकाणी करावं लागतं. तुम्हाला ज्या कौशल्याचा पाठ घ्यायचा आहे त्यापैकी एक कौशल्य निवडून त्यामध्ये जे विविध कौशल्य असतात त्यांचा विचार करून तुम्हाला हा पाठ निवडायचा असतो आणि हा पाठ 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये संपेल अशा पद्धतीचा एक छोटासा आशय तुम्हाला या ठिकाणी निवडावा लागतो. त्यानंतर तुम्ही हा पाठ निवडला की नंतर तुम्हाला त्याचं नियोजन करावं लागतं आणि नंतर तुम्ही ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं किंवा पाठवाचन काढले ते तुम्ही तुमचे जे संबंधित प्राध्यापक असतात किंवा प्रशिक्षणार्थी असतात यांच्याकडून तुम्हाला ते तपासून घ्यावं लागतं आणि त्यानंतरच तुम्ही तो पाठ सादर करू शकता. ठीक आहे. म्हणजे पाठ घेण्याच्या आधी तुम्ही काय केलं, इथे पाठ नियोजन केलं आहे. मग आता पाठ नियोजन झालं त्याच्यानंतर मग पुढे काय करायचं आहे, आपल्याला अध्यापन करायचे. मग आता हे अध्यापन कसं होतं ते बघूया. अध्यापन करत असताना तुमचा आधी गट केला जातं. त्यामध्ये 12 ते 14 प्रशिक्षणार्थी असतात. म्हणजेच आपलेच जे सहकारी प्रशिक्षणार्थी आहे त्यांचा याच्यामध्ये समावेश असतो. मग यापैकी एक जण काय करतो, त्या ठिकाणी अध्यापन करतो आणि इतर जे सहकारी प्रशिक्षणार्थी असतात ते त्या ठिकाणी त्या पाठामध्ये सहभागी होतात. परंतु त्यांची भूमिका कधी निरीक्षकाची असते तर कधी विद्यार्थी म्हणून ते त्या पाठामध्ये सहभागी झालेले असतात. ठीक आहे. मग आता हे विद्यार्थी आणि सहकारी प्रशिक्षणार्थी काय करतात, तर ज्या वेळेला तुम्ही अध्यापन करत असतात ते त्यावेळेला तुमचं निरीक्षण करतात. सोबतच त्यांना एक नोंद तक्ता दिलेला असतो. त्या नोंद तक्त्यामध्ये ते खुणा करतात आणि त्या आधारे तुमच्या पाठाचं निरीक्षण करतात. मग हे झालं तुमचं अध्यापन. मग अध्यापन झाल्याच्या नंतर तुमचा ज्या वेळेला पाठ शिकवून पूर्ण होतो त्यानंतर पुढची पायरी येते ती म्हणजे आहे पुनर्भरण किंवा प्रत्याभरण. आता पुनर्भरण आणि प्रत्याभरण हे शब्द तुम्हाला कळत नसतील तर याला इंग्रजीमध्ये म्हणतात फीडबॅक. ठीक आहे. आता फीडबॅक म्हटल्यावर तुम्हाला कळालं असेल की तुम्ही जो घटक शिकवला मग याचा फीडबॅक तुम्हाला तुमचे सहकारी मित्र किंवा जे निरीक्षक आहे ते तुम्हाला देतात. मग हे काय करतात, तुम्ही जो पाठ घेतला त्याच्यावरती निरीक्षक तसेच सहकारी प्रशिक्षणामार्फत काय करतात, तुमचं प्रत्याभरण करतात, तुम्हाला फीडबॅक देतात. म्हणजे फीडबॅकमध्ये काय सांगतात की तुमचा पाठ होता तो कशा पद्धतीने झाला, तुम्ही चांगला घेतला की तुमच्या पाठामध्ये काय उणिवा होता, कुठले दोष होते, तुमचा आवाज कसा होता, तुम्ही पाठ्यघटक व्यवस्थित समजावून सांगितलं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुमचे जे प्रशिक्षणार्थी आहे किंवा जे निरीक्षक आहे हे तुम्हाला समजावून सांगू. आपण पुढचा जो घटक आहे तो आहे पुनर्नियोजन. मग यामध्ये काय केलं जातं, रिप्लॅन. आधीच्या घटकामध्ये आपण असं बघितलं होतं की पुनर्भरणमध्ये काय सांगितलं होतं, ते तुम्हाला सांगतात की तुमच्या कुठल्या चुका आहेत त्याची तुम्हाला सुधारणा करायची आहे. मग तुमच्या पाठामध्ये जर काही चुका असतील तर काय होतं, तुम्हाला पुनर्नियोजन करावं लागतं. काय होतं, पुनर्नियोजन. मग पुनर्नियोजन करताना काय करावं लागेल, तुम्हाला पुन्हा एकदा नियोजन करायचं आहे. पण हे जे नियोजन आहे हे तुम्ही आधी जो पाठ घेतला त्याच पाठावरती तुम्हाला पुन्हा नियोजन करायचं आहे. कारण आता तुम्ही जो पाठ घेतला त्यामध्ये तुमच्या काही त्रुटी होत्या, काही उणिवा होता. मग याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला पुन्हा त्या पाठाचं नियोजन करायचं आहे. म्हणून ते म्हटलेलं आहे रिप्लॅन. ठीक आहे.
प्राध्यापक तसेच सहकारी प्रशिक्षणार्थीकडून मिळालेल्या सूचनानुसार तुम्हाला या पाठांमध्ये सुधारणा करायच्या असतात. म्हणजे हा पाठ तुम्हाला आता पुन्हा घ्यायचा, मग पुन्हा घेत असताना काय करावं लागेल, पुन्हा त्याचं नियोजन करावं लागेल. मग आधी आपण काय केलं होतं, नियोजन केलं, त्यानंतर अध्यापन केलं. मग पुनर्नियोजन केल्यावरती काय होईल, पुनरअध्यापन आपल्याला करावं लागेल, म्हणजे रिटीच करावं लागेल. मग रिटीच करत असताना काय होतं, पुनर्नियोजित पाठाचंच तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा अध्यापन करायचं आहे. फक्त या ठिकाणी तुम्ही एक चेंजेस करू शकता की तुमच्या विद्यार्थ्यांचा गट तुम्हाला बदलता येईल. जर विद्यार्थी गट बदलला तर प्रशिक्षणार्थ्याला सुद्धा असं वाटेल की आपल्याला काय केलेलं आहे, आपण दुसऱ्या गटाला शिकवत आहे, त्यामुळे त्याला त्या ठिकाणी कंटाळा येणार नाही, तोचतोपणा वाटणार नाही. ओके, पुनरअध्यापन आणि अध्यापन आणि इथून पुढचे जे घटक आहेत ते सारखेच आहे. जसं की पुनर्नियोजन आणि नियोजन. अध्यापनापूर्वी नियोजन केलं होतं, त्यामुळे पुनरअध्यापन करत असताना त्याआधी आपण पुनर्नियोजन केलेलं आहे. पुढे जाऊया आपण. यामध्ये आता आपण बघणार आहे पुनर्प्रत्याभरण म्हणजेच रीफीडबॅक. ठीक आहे, पुनरअध्यापन झालं म्हणजेच आता काय येईल, पुन्हा पुनर्प्रत्याभरण. म्हणजे तुम्ही आता जो नवीन पाठ घेतला याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा पुनर्प्रत्याभरण मिळेल. मग पुनरअध्यापन केल्यावरती तुमचे जे निरीक्षक आहे आणि सहकारी आहे ते काय करतील, तुम्हाला पुन्हा प्रत्याभरण करतील. तुम्ही जे काही शिकवलं ते पुन्हा तुम्हाला सांगतील की तुमचं आता या ठिकाणी आधीच्या पाठापेक्षा तुम्ही कुठल्या सुधारणा केला त्याची तुम्हाला जाणीव करून देतील. त्याच्यामुळे काय होईल, तुमच्या पाठामध्ये अजून सुधारणा होईल. म्हणजे हे जे तुमचं जे चक्र होतं ते याच पद्धतीने सतत सुरू राहील. कशा पद्धतीचं चक्र होतं तर बघा पुन्हा की सुरुवातीला आपण काय केलं होतं, पाठ नियोजन केलं, त्यानंतर काय केलं, पाठ नियोजन झाल्यावरती अध्यापन केलं, नंतर प्रत्याभरण केलं. प्रत्याभरण झाल्यावरती जर तुमचा पाठामध्ये काही उणिवा असल्या तर तुम्हाला पुन्हा त्या पाठाचं नियोजन करायचं आहे आणि पुनर्नियोजन झाल्यावर पुनरअध्यापन करायचं. पुनरअध्यापन झालं की नंतर पुन्हा पुनर्प्रत्याभरण दिले जाईल आणि त्याच्यानंतर तरीसुद्धा जर काही उणिवा असतील किंवा इतर जे कौशल्य आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुन्हा त्या पाठाचं नियोजन करायचं. म्हणून हे जे चक्र आहे हे काय होते, सतत सुरू राहतं. त्यामुळे सूक्ष्म अध्यापनामध्ये ह्या चक्राला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपण आणि बघूया आता सूक्ष्म अध्यापनाच्या वैशिष्ट्ये कुठली आहे. सूक्ष्म अध्यापनामधलं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सूक्ष्म कालावधी. याच्यामध्ये काय असतो, तुमचा अध्यापनाचा जो कालावधी आहे हा अतिशय कमी म्हणजे 5 ते 7 मिनिटांचा तुमचा कालावधी असतो. त्यामुळे सूक्ष्म कालावधी हे सूक्ष्म अध्यापनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. दुसरं वैशिष्ट्य आहे म्हणजे मर्यादित विद्यार्थी संख्या. सूक्ष्म अध्यापनामध्ये जी विद्यार्थी संख्या असते ही कमी असते, म्हणजे 12 ते 14 विद्यार्थी तुमच्या समोर असतात, जे की तुमचे सहकारी प्रशिक्षणार्थी असतात आणि त्यांच्या समोरच तुम्हाला अध्यापन करायचं असतं. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे एका वेळी एकाच कौशल्यावरती भर द्यायचा असतो. सहसा असं होतं की ज्यावेळेला आपण पाठ घेतो त्यावेळेला काय होतं की तुमचा जो अर्ध्या तासाचा किंवा एका तासाचा जो पाठ आहे त्यावेळेला तुम्ही सगळी कौशल्य घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जे विशिष्ट कौशल्य त्या विषयासाठी आशयासाठी आवश्यक असतात त्याचा सराव करता येत नाही. पण सूक्ष्म अध्यापनामध्ये काय होतं, तुम्ही एका वेळेला एका कौशल्यावर भर देता, म्हणजे केवळ एकाच कौशल्याचा तो सूक्ष्म पाठ असतो. त्यामुळे त्या कौशल्याची तुम्हाला चांगली तयारी करता येते. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तुनिष्ठ प्रत्याभरण. बघा या ठिकाणी काय होतं की तुम्हाला प्रत्याभरण हे वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये मिळतं. इथं वस्तुनिष्ठ का म्हटलेलं आहे, कारण विद्यार्थ्यांजवळ तसंच जे तुमचे निरीक्षक आहे यांच्याकडे एक नोंद तक्ता असतो. तक्त्याच्या आधारे तुमचं निरीक्षण केलं जातं आणि त्यामुळेच तुमचं जे अध्यापन आहे त्याचं जे निरीक्षण आहे हे वस्तुनिष्ठपणे केले जातं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. हीच होती तुमची सूक्ष्म अध्यापनाची वैशिष्ट्य. ठीक आहे, म्हणजे सूक्ष्म कालावधी लागतो, त्याचबरोबर तुमची जी विद्यार्थी संख्या असते ती पण मर्यादित असते, एका वेळी एकाच कौशल्याचा सूक्ष्म पाठ असतो आणि तुमचं जे प्रत्याभरण आहे हे सुद्धा वस्तुनिष्ठ स्वरूपाचं असते. सोबतच आवश्यकता असल्यास पुनराध्यापनसुद्धा दिलं जातं. पुनराध्यापन दिल्यामुळे काय होतं, तुमचं जे कौशल्य आहे किंवा तुमचा जो अध्यापन आहे याच्यामध्ये सुद्धा सुधारणा होते. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. सूक्ष्म अध्यापनाच्या काही मर्यादा आहेत, फायदे आहेत, तसेच त्याचे काही तोटेसुद्धा आहेत. तर हे तोटे आता आपण बघूया.
प्रत्येक कौशल्य स्वतंत्रपणे शिकवले जाते, मात्र कोणतेही कौशल्य एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे नसते. पहायची जी सगळ्यात महत्त्वाची मर्यादा ही अशी आहे की एका वेळेला तुम्ही एकच कौशल्य शिकवता. परंतु काय होतं की ज्यावेळेला तुम्ही एक कौशल्य शिकवता तेव्हा असं नाही होत की तुम्हाला दुसऱ्या कौशल्याचा वापर करता येणार नाही. बऱ्याचदा असं होतं की स्पष्टीकरण जरी आपण करत असलो तरीसुद्धा आपल्याला प्रश्न विचारावे लागतात किंवा प्रस्तावना करत असताना सुद्धा काही वेळा स्पष्टीकरण किंवा चेतक बदल अशा कौशल्यांचा सुद्धा वापर करावा लागतो. म्हणजे ते जे सूक्ष्म पाठाचं जे कौशल्य आहे, तो जो पाठ आहे यामध्ये केवळ एकच कौशल्य समाविष्ट असेल असं आपण ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे ही सूक्ष्म अध्यापनाची महत्त्वपूर्ण मर्यादा मानली जाते. पाठ निरीक्षणामध्ये व्यक्तिनिष्ठता सुद्धा येऊ शकते. बघा, इथे व्यक्तिनिष्ठता येऊ शकते असं का म्हटलेलं आहे? कारण तुमचे जे निरीक्षक असतात ते कोण असतात? तुमचेच जे सहकारी प्रशिक्षणार्थी आहेत ते तुमच्या समोर बसलेले असतात. मग आपले जे सहकारी निरीक्षक आहेत ते काय करू शकतात अशा वेळेला? तुम्हाला निरीक्षण करताना तुम्हाला वस्तुनिष्ठ फीडबॅक देतीलच असं आपण ठामपणे सांगू शकत नाही. जर ते तुमचे मित्र असतील, आपले त्यांच्याशी संबंध चांगले असतील तर अशा वेळेला ते तुमच्या चुका कदाचित कमी सांगतील किंवा जो निरीक्षणकर्ता आहे त्याने जर पाठामध्ये योग्य पद्धतीने लक्ष दिलं नाही किंवा त्याचं लक्ष विचलित असेल किंवा त्यालाच सांगताना काही त्रुटीने त्यांनी सांगितलं तर अशा वेळेला काय होतं? तुमचं जे निरीक्षण आहे ते वस्तुनिष्ठपणे होणार नाही. सोबतच काही पूर्वग्रह असतात, काही पूर्वसमजुती असतात, याचासुद्धा परिणाम तुमच्या निरीक्षणावरती होतो. प्रत्येक वेळी पूर्वज्ञान आजमावले जात नाही. बघा, काय होतं की प्रत्येक जो घटक शिकवायचा आहे त्या प्रत्येक घटकाची आपल्याला प्रस्तावना करता येईलच असं आपण सांगू शकत नाही किंवा एखादा घटक जेव्हा शिकवायचा असतो तेव्हा विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान जागृत करावे लागते. परंतु हे प्रत्येकच वेळी शक्य होईलच असं आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ही सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची मर्यादा मानली जाते. पुढे बघू, अध्यापनाचा वापर कोठे, कसा आणि किती वेळ असावा याची प्रमाणके सुद्धा ठरलेली नाही आहेत. बघा, हे जे कौशल्याचं तुम्ही सूक्ष्मपाठ घेताय बरोबर, परंतु ही जी कौशल्य आहे ही कुठे वापरली जावी, त्याचबरोबर ही कशा पद्धतीने वापरावी, त्याचा कालावधी किती असावा असं आपलं निश्चित प्रमाण ठरलेलं नाही. म्हणजे सूक्ष्मपाठ घेताना आपण 5च मिनिटाचा सूक्ष्मपाठ घेतो बरोबर, परंतु जर का आपण पाठामध्ये स्पष्टीकरण कौशल्य हे 5 मिनिटाचं घेतलं, परंतु ज्यावेळेला तुम्हाला प्रत्यक्ष अध्यापन करायचं आहे तेव्हा तुम्ही केवळ 5च मिनिटाचं स्पष्टीकरण करणार आहे का? नाही. ज्यावेळेला तुमचा अर्ध्या तासाचा, 1 तासाचं जे फायनल लेसन असतं त्यावेळेला तुम्ही एक 5 मिनिटाचं स्पष्टीकरण तुमच्या लेसनमध्ये घेऊ शकत नाही. म्हणजेच काय, इथे ते किती वेळाचं असावं, त्याचबरोबर ते कुठे वापरावं याचं निश्चित प्रमाण असं ठरलेलं नाही. त्यामुळे ही सुद्धा सूक्ष्म अध्यापनाची महत्त्वाची मर्यादा मानली जाते. ठीक आहे, तर ह्या होत्या सूक्ष्म अध्यापनाच्या मर्यादा. कौशल्यानुसार विषयवस्तू ठरवली जाते. दैनंदिन अध्यापनामध्ये अशी निवड शक्य नसते. पहा, इथे अजून म्हटलेलं आहे की कौशल्यानुसार विषयवस्तू ठरवली जाते. म्हणजे तुम्हाला जे कौशल्य शिकवायचं आहे त्यानुसार तुम्हाला असे घटक निवडावे लागेल. परंतु रोजचं जर अध्यापन जर करायचं असेल तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने निवड करू शकत नाही. म्हणजे उद्या मला हे कौशल्य शिकवायचं म्हणून मी हा घटक शिकवेल असं शक्य होत नाही. कारण की आपल्याला अभ्यासक्रमसुद्धा पूर्ण करायचा असतो. त्यामुळे सूक्ष्म अध्यापनामध्ये ही सुद्धा मर्यादा येते. सूक्ष्म अध्यापनामध्ये विविध कौशल्यांचा समावेश होतो, जसं की चेतक बदल आहे, स्पष्टीकरण, प्रश्न कौशल्य, कथन कौशल्य, दिग्दर्शन कौशल्य, फलकलेखन, त्याचबरोबर पाठ नियोजन, प्रस्तावना, प्रबलन कौशल्य, दृकश्राव्य साधनांचा वापर, असे विविध कौशल्यांचा समावेश होतो. सूक्ष्म अध्यापन कौशल्यामधली प्रस्तावना, स्पष्टीकरण, चेतक बदल, प्रश्न विचारणे तसेच फलकलेखन अशा 5 कौशल्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज आपण सूक्ष्म अध्यापन म्हणजे काय, त्याची संकल्पना, त्याच्या व्याख्या, सोबतच सूक्ष्म अध्यापनाची गरज, सूक्ष्म अध्यापनाचं महत्त्व आणि सूक्ष्म अध्यापनाचं चक्र, सूक्ष्म अध्यापनाची जी वैशिष्ट्ये आहे, सोबतच सूक्ष्म अध्यापनाची कुठली कौशल्य आपल्याला पुढच्या सेशनला अभ्यासायची आहे, ही आपण या ठिकाणी बघितली होती. आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल. टेक केअर.